संजय, रुपाली चाकणकर गेल्या साधारण अर्धा तासापासून देवगिरी बंगल्यावर आहेत. सुनेत्रा पवारांसोबत चर्चा सुरू आहे. किती वेळात त्या बाहेर येण्याची शक्यता आहे आणि त्या आता माध्यमांशी बोलतील का? नक्कीच मागील अर्धा पाऊण तास झालेला आहे. या ठिकाणी देवगिरी बंगल्यावरती रुपाली चाकणकर असतील, सुनेत्रा पवार असतील यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. राजीनामा मागणीसाठी ही बैठक सुरू होती, मात्र आता कुठेतरी राजीनामा घेण्यात आलेला आहे. मात्र अजून ही बैठक किती वेळ चालेल हे काही या संदर्भात काही माहिती आलेली नाही. मात्र आज कुठेतरी अनेक दिवसापासून जी राष्ट्रवादी पक्षाची बदनामी होत होती, रुपाली चाकणकर यांची देखील या ठिकाणी बदनामी होत होती. त्यामुळे त्या माध्यमाशी संवाद साधतील का हे देखील आता यावरती कोणतेही भाष्य करता येणार नाही. मात्र त्यांनी नक्कीच या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधून पक्षाची भूमिका काय किंवा त्यांनी राजीनामा कोणत्या संदर्भात दिलेला आहे आणि माध्यमांमध्ये येऊन त्यांनी ह्या संदर्भात जे आहे ते स्पष्टीकरण देणे देखील गरजेचं आहे. अगदी बरोबर संजय, पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांपर्यंत ही संपूर्ण माहिती पोहोचवूयात. गेल्या काही दिवसात रुपाली चाकणकर सतत चर्चेत आहेत आणि चर्चेमागचं कारण आहे नाशिकमधल्या कॅप्टन अशोक खरात या भोंदूबाबा प्रकरणी त्या अडचणीत आलेल्या आहेत. त्यांचे फोटो भोंदूबाबासोबतचे पुढे आले आणि त्यानंतर त्यांच्या अडचणी वाढत गेल्या. सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेत्या आहेत ठाकरे सेनेच्या, त्यांनीही त्यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढत गेल्या. काही वेळापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास सांगितलं अशी माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर चाकणकर या देवगिरी बंगल्यावर आल्या आणि तिथे त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सुनेत्रा पवारांसोबत गेल्या अर्धा तासापासून त्यांची चर्चा सुरू आहे आणि याच चर्चेदरम्यान त्यांनी राजीनामा सोपवलेला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. संजय, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकरणात इतरही नेत्यांची नावं पुढे येत आहेत. रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतलेला आहे. सर्वाधिक चर्चा या प्रकरणामध्ये चाकणकरांची झाली. मात्र केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही असाही आरोप केला जातोय. अशी मागणी सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे या दोघींनी सुद्धा केली. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 58 व्हिडिओ जे आहेत ते तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागलेले आहेत. मात्र याहीपेक्षा अधिक व्हिडिओ असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे आणि आता कुठेतरी रुपाली चाकणकर यांनी जरी राजीनामा दिलेला आहे, मात्र या प्रकरणामध्ये अनेक नेत्यांचा संजय राऊत यांनी देखील सकाळी उल्लेख केला होता की कुठेतरी या मंत्रिमंडळातील 9 पेक्षा अधिक मंत्री या प्रकरणामध्ये कुठेतरी अडकलेले आहेत आणि यांना देखील यामध्ये राजीनामा देण्याची मागणी आता कुठेतरी जोर धरू लागली. यामध्ये सॉफ्ट टार्गेट म्हणून जरी कुठेतरी रुपाली चाकणकर यांच्याकडे पाहिलं जात असलं तरी मात्र एकंदरीत महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणामध्ये पहिल्यापासूनच दूर राहणं अपेक्षित असताना मात्र रुपाली चाकणकर यांच्याकडून कुठेतरी भोंदूबाबाला पाठी घालण्याचा प्रकार पुढे येत होता. यामुळे राजीनामा त्यांना द्यावा लागलेला आहे. मात्र या प्रकरणामध्ये काही मंत्री असतील किंवा इतर नेते असतील यांना देखील या प्रकरणामध्ये अडकवणे किंवा त्यांना राजीनामा देण्याचा भाग पडू शकतो किंवा सरकार काय भूमिका घेईल हे देखील नंतर तपासाअंतर्गत समजेल. मात्र एकंदरीत या प्रकरणामध्ये फक्त रुपाली चाकणकरच नाही तर इतर नेते देखील दोषी आहेत असा विरोधकांकडून आरोप होतोय. खास करून रुपाली पाटील ठोंबरे असतील किंवा सुषमा अंधारे असतील किंवा संजय राऊत असतील यांच्याकडून वारंवार या प्रकरणामध्ये आरोप केले जात आहेत. अगदी वेळ संजय, राजीनामा देतानाचा फोटो सुद्धा समोर आलेला आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केलाय. पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी या प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हावी असं पत्र सुद्धा पोलीस महासंचालकांना दिलं होतं आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिलाय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.